काही दिवसापूर्वीच धारणी येथील पीडितेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे। त्या आरोपामध्ये धारणी पोलिसांनी आरोपीवर थातुरमातुर कारवाई करण्यात आली। पीडितेला न्याय मिळवण्यासाठी भाजपाने 4 दिवस लढा दिल्यावर गुन्हा दाखल करून न्याय देण्यात आला आहे। त्यामुळे धारणी पोलीस आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे धारणी पोलीस निरीक्षक मोहन डुले, तपास अधिकारी बनसा कान्होपात्रा या अधिकारींना बडतर्फे करण्याच्या मागणीकरिता भाजपा ग्रामीण शहर पदाधिकाऱ्यांनी राजकमल चौकात धरणे आंदोलन केले। या प्रकरणात धारणी पोलिसांनी तपास कार्यात हलगर्जीपणा केला, जर त्यांच्यावर कारवाई केली नाही तर समोर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे। टेंबली या गावी एका दलित महिलेला तिथल्याच बसची वाट पाहताना तिला बस आहे असं समोर आहे असं सांगून 2 युवकांनी सामूहिक बलात्कार केला। आणि जेव्हा ही माहिती आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आमच्या अमरावतीच्या जिल्हाध्यक्षा निवेदिताताई, प्रवक्ते शिवरायजी कुलकर्णी साहेब यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी जेव्हा पोलिसांना या संदर्भाने माहिती दिली तेव्हा कुठे पोलिसांची हालचाल झाली। 2 दिवस त्या महिलेला तिच्या मुलीसह गायब करून ठेवलं गेलं। त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीचे गुन्हे लावणं आवश्यक होतं, 376(2) प्रमाणे गुन्हे दाखल करणं आवश्यक होतं, परंतु पोलिसांनी या पद्धतीची कोणतीही कार्यवाही केली नाही। याउलट आमच्या महिला नेत्यांना, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना धमकावण्याचं षडयंत्र देखील केलं। अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना त्या महिला आहेत, आम्ही त्यांना प्रश्न विचारतो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, जर तुमच्या नेतृत्वात चालणाऱ्या जिल्ह्यामध्ये एका दलित महिलेवर अत्याचार होणार असेल आणि तुम्ही काही करणार नसाल, तुमचं पोलीस प्रशासन जर या पद्धतीनं काम करणार असेल तर निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष त्यांच्या मदतीला येईल। आणि तुम्हाला आम्ही आमच्या या माध्यमातून, या धरण्यांच्या माध्यमातून आग्रह करू इच्छितो की तुम्ही एकतर राजीनामा दिला पाहिजे, तुमची आता पत राहिलेली नाही, तुमच्या स्वतःच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत आणि या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री असतील किंवा महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळातली दलित मंत्री असतील किंवा सामाजिक न्यायमंत्री असतील, त्यांनी कोणत्याही पद्धतीची मदत, कोणत्याही पद्धतीचं दखल देखील या घटनेची घेतलेली नाही। या सर्व महाराष्ट्र सरकारचा मी निषेध करतो भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि आपल्या माध्यमातून विनंती करतो की तत्काळ या महिलेच्या परिवाराला सानुग्रह मदत दिलं पाहिजे, तिला संरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे ज्या पोलिसांनी कारवाई करण्यापासून टाळाटाळ केलेली आहे त्या पोलिसांना सेवेतून तत्काळ प्रभावानं बडतर्फ केलं पाहिजे। धन्यवाद। या आंदोलनात माजी राज्य कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे, महिला जिल्हा अध्यक्ष निवेदिता चौधरी, प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, महापौर चेतन गावंडे, ललित समदूरकर, नगरसेवक तुषार भारतीय, प्रवीण तायडे यांच्यासह नगरसेवक नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते। धारणीमधल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला। महिला दलित होती। भारतीय जनता पार्टी जर उतरली नसती, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी प्रकरण हातात घेतलं नसतं तर हे प्रकरण दडपण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला होता। आज न्याय मिळाला त्या महिलेला फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्यामुळं, परंतु हे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या या पोलीस इन्स्पेक्टरला बडतर्फ केलं पाहिजे। त्यांना आया बहिणी नाही आहे का? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे पोलीस इन्स्पेक्टर पोलीसमधले निर्डावलेले आहे, कारण कमिशनमुळे यांच्या बदल्या होतात आणि त्यामुळं आपलं कोणी बिघडवू शकत नाही असं त्यांना वाटते आहे। मला हे समजत नाही का हाथरसला नितीन राऊतला जाता येते, मग हाथरसपेक्षा धारणी काय दूर आहे का? इथे दलित महिलेवर अत्याचार झाला, ॲट्रॉसिटी लागत नाही, नितीन राऊत झोपले आहे का? आणि महिला बाल कल्याण मंत्र्यांची तर कर्तव्य आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या भगिनींचं संरक्षण करण्याचं, पण 150 किलोमीटर ते जाऊ शकत नाही आणि म्हणून राजकारण यामध्ये आहे। त्या अत्याचार करणारे एका पक्षाचे कार्यकर्ते आहे, आमदाराचा त्याला सपोर्ट आहे आणि त्यामुळे हे प्रकरण दडपल्या जात होतं। या सरकारला कोणत्याही माता भगिनीच्या सुरक्षेची पडलेली नाही। हे कॅन्डल मार्च करणारे आता कुठे गेले? जाणं म्हणा धारणीच्या जंगलामध्ये, परंतु दुर्दैवानं फक्त राजकारण करण्यासाठी हे जन्मलेले आहे। कोणाचं भलंबुरं यांना समजत नाही आणि म्हणून तातडीनं त्या इन्स्पेक्टरला, पोलीस इन्स्पेक्टरला सस्पेंड केलं पाहिजे, इन्क्वायरी झाली पाहिजे आणि तो बडतर्फ झाला पाहिजे। आणि हे राजकारणी जे निगरगट्टा आहे
यांनाही लोकांनी निश्चितपणे ओळखलेलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याचं मी अभिनंदन करतो की धावून पडले। शिवरायजी असो, आमच्या निवेदिताताई असो, महिला आघाडीच्या अध्यक्ष असो, चित्राताई वाघ आल्या पण यांना जाग आली नाही, याचा निषेध करतो मी। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।